ससेगाव येथील कुस्ती मैदानात देवाभाऊ केसरीचा सिकंदर शेख ठरला मानकरी। मराठा क्रांती ठोक मोर्चा व शिवसेवक समिती महाराष्ट्र राज्याचे संस्थापक आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त ससेगाव येथे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाचा देवाभाऊ केसरी किताब महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख याने पटकावला, तर 2 नंबरच्या लढतीत महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील याने इराणचा मल्ल जलाल मझोफ याच्यावर विजय मिळवला। आई Yes. B b बदक k k कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ तू याविषयी स्थानिक मल्लांनी चटकदार कुस्ती करून कुस्ती शौकीनांची वाहवा मिळवली, तर महिला कुस्त्याही येथे पार पडल्या। ससेगाव येथे जागतिक दर्जाचे आंतरराष्ट्रीय हिंद केसरी व महाराष्ट्र केसरी पैलवान यांच्या कुस्त्यांचं जंगी मैदानाचं आयोजन आबासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते। सर्वात आधी मी आबासाहेब पाटील यांचा आभारी आहे की आपल्या गावात बोलून मला ह्या कुस्तीचा आणि आपल्या सर्वांच्या प्रेमाचा मला आनंद घेता आला की मी आपल्या सर्वांच्या प्रेमासाठी इथं कुस्ती खेळलो। हे आज मला कळलं की मी आज पहिल्यांदाच इथं कुस्ती खेळलेलो आहे। आज मला कळलं की माझ्यावर किती प्रेम करतात ह्या साईडला आणि आबासाहेब पाटील बी किती प्रेम करतात, कारण की ही एक आपली शाहू महाराजांची कुस्ती आहे। शाहू महाराजांनी आपल्या भागात सगळीकडं कुस्तीचा वसा वारसा जपला होता, तेच आपण सर्वजण कुस्तीचा वसा पुढं चालवतोय। हे सर्वांचं प्रेम बघून सर्वांच्या मनात कुस्ती रुजली आहे, हे बघून खूप छान वाटतंय। आणि आपल्या सर्वांनाही माझं एक म्हणणं आहे की आपणही कुस्तीकडे लक्ष द्यावं, आपण कुस्ती खेळावी आणि सगळ्या गोष्टींपासून लांब राहावं। त्याच पद्धतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्याने एक आपला स्वतःचा संदेश व्हिडिओ रेकॉर्ड करून या मैदानासाठी पाठवला। मला माझ्या वाढदिवसासाठी शुभेच्छा दिल्या, पैलवानांना शुभेच्छा दिल्या आणि संपूर्ण तालुक्यातल्या आमच्या सर्व पंचक्रोशीतल्या सर्वांची मने जिंकली। आदरणीय देवाभाऊ केसरी स्पर्धा यशस्वी झाली आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना एकच सांगेल की आपल्या चॅनलच्या माध्यमातून की देवाभाऊ केसरीचा मानकरी आज सिकंदर शेख आणि आमचा पृथ्वीराज पाटील झालेला आहे आणि भविष्यामध्ये या दोघांची भेट नक्कीच मी साहेबांची घालून देईल। त्याच पद्धतीने तुमच्या दोन्ही पैलवानांच्या साक्षीनं मी जे छोटे मोठे पैलवान आहेत, जे त्याला पुढं हिंद केसरीपर्यंत जायचं आहे, महाराष्ट्र केसरीपर्यंत जायचं आहे आणि त्याला जगात आणि राज्यात नाव कमवायचं आहे, असे काही खुराकापासून वंचित आहेत, त्या पैलवानांच्यासाठी मी स्वतः सिकंदर मी प्रयत्न करणार आहे। आणि मी मगाशीच सांगितलं, ही मागणी आदरणीय आमचे नेते प्रवीण भाऊ दरेकर साहेबांच्या समोर मांडलेली आहे। साहेबांनी मला सांगितलं तुम्ही निवेदन घेऊन या आणि ज्या वेळेला अधिवेशन चालू होईल, या अधिवेशनच्या काळामध्ये जे मोठे पैलवान आहेत त्यांनासुद्धा मानधन मिळालं पाहिजे, खुराकासाठी त्यांना पैसे मिळाले पाहिजेत, जे जुने जाणते झालेले आहेत वयस्कर आहेत त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे। आता काही या ठिकाणी पैलवान आले होते त्यांची पेन्शन बंद झालेली आहे, त्यांना पेन्शन 2 महिने मिळते, 3 महिने मिळत नाही, अशी परिस्थिती आहे। पण हे सरकार असं चालू देणार नाही। हा जो विषय आहे पैलवानाच्या बाबतीत मी मुख्यमंत्र्यांच्या जवळपास पोहोचवणार आहे आणि मला अपेक्षा आहे की आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांच्या नावचा आज देवाभाऊ केसरी स्पर्धा झालेली आहे आणि ते कधी पैलवानांना निराश करणार नाहीत याची मला गॅरंटी आहे आणि विश्वास देखील आहे आणि आमचे मुख्यमंत्री 100% ह्या पैलवानांचा विचार करतील, ही मी ग्वाही आज तुमच्या माध्यमातून देतो। यावेळी आमदार प्रवीण दरेकर, आमदार विनय कोरे, माजी मंत्री महादेव जानकर, यश दरेकर, जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, भाजपा महिला प्रदेश सचिव डॉक्टर स्वाती पाटील, वस्ताद प्रकाश काळे, ऑलिम्पिक वीर बंडा पाटील, महादेव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री काही अपरिहार्य कारणामुळे येऊ न शकल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चित्रफतीच्या माध्यमातून पैलवानांच्या सह या आंतरराष्ट्रीय देवाभाऊ केसरी कुस्ती मैदानाला शुभेच्छा दिल्या। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।